X7 Pro, जो की एक कॅमेरासाठी आणि प्रोसेसरसाठी चांगला म्हणणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या मोबाईलविषयी सगळी काही माहिती जाणून घेऊया आणि हा मोबाईल तुम्ही घ्यावा की नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमचं चांगलं बजेट असेल आणि तुम्हाला ही मोबाईल जर घ्यायची इच्छा असेल, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे की तुम्ही मोबाईल घ्यावा की नाही ते. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले आपण याच्या डिस्प्लेबद्दल बोलूया. याचा जो डिस्प्ले आहे तो 6.67 इंचचा अमोल डिस्प्ले असणार आहे. यामध्ये आपल्याला 68.7 बिलियन कलर्स मिळणार आहेत, जे की दिसायला आणि डोळ्याला खूप चांगल्या प्रकारे असं ठरणार आहे. मोबाईलच्या डिस्प्लेची क्लॅरिटी एकदम छान प्रकारे असणार आहे. आता आपण याच्या कॅमेराबद्दल बोलूया. याचा जो मेन कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सलचा सोनीचा LIT कॅमेरा असणार आहे, जे की सुपरियर लार्ज ऑपरेचर असणार आहे, जे की याच्यामध्ये DSLR सारखे फोटो निघतील आणि कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्याची क्लॅरिटी तुम्ही बघू शकता या 2 फोटोमध्ये किती स्पष्ट आणि किती छान प्रकारे आली आहे. कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डर हे पण खूप छान प्रकारे होऊ शकते. त्याच्यात वेगवेगळे फीचर असून आपण ब्लर वगैरे एकदम DSLR सारखं येणार आहे. याचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो सेल्फीसाठी एकदम चांगला असा असणार आहे. याच्या बॅटरीबद्दल जर बोलायचं झालं तर याची बॅटरी जी आहे 6500 mAhची बॅटरी असणार आहे, जी सिग्नल बॅटरी असणार आहे. 90 वॅटचं टर्बो चार्जिंग मिळणार आहे, जे की 15 ते 20 मिनटात तुमच्या मोबाईलची बॅटरी खूप फास्ट चार्ज होऊ शकते. त्याचप्रमाणे याचा बॅटरी बॅकअप पण खूप चांगल्या प्रकारे असणार आहे. आता प्रोसेसरचं जर बोलायचं झालं तर आपण याच्यामध्ये जर PUBG किंवा ऑनलाईन जर एडिटिंग वगैरेचे ॲप्लिकेशन जर चालवायचं जर काम पडलं तर याचं प्रोसेसर एकदम फास्ट असं असणार आहे. याच्यासोबतच आपल्याला MediaTekचं डेमिनिक्सचं 8400चं अल्ट्रा प्रोसेसर मिळणार आहे, जे की ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा गेमिंगसाठी एकदम स्मूथ असं चालणारं असं प्रोसेसर आहे. तुम्ही जर एडिटिंग किंवा गेमिंगसाठी जर विचार करत असाल तर नक्की तुम्ही मोबाईल खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला पण या मोबाईलचा चांगला अनुभव मिळेल. आणि त्याचप्रमाणे मोबाईलच्या जर आपण बॉडीबद्दल जर बोलायचं जर झालं तर मोबाईलची बॉडीचं जे वॉटर रेसिस्टंट असणार आहे, जेणेकरून तुमचा मोबाईल पाण्यात वगैरे पडला तरी कुठल्याही प्रकारचा मोबाईलला खराब होणार नाही किंवा मोबाईल कुठल्याही प्रकारचं बॉडी डॅमेज होणार नाही. अशा प्रकारचं पोको M8 अशा प्रकारे या मोबाईलचं हे आहे फीचर्स. त्याचं जर झालं तर याचं जे आपल्याला सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे ते 4 वर्षाचं मिळणार आहे, जे की इतर मोबाईलचं हे 3 वर्ष किंवा 2 वर्षाचं असणार आहे. पण आपल्याला या मोबाईलचं 4 वर्षाचं अपग्रेड मिळणार आहे आणि त्यामुळे सिक्युरिटी अपडेट पण खूप चांगल्या प्रकारचं आहे. माहिती तुम्हाला कळालीच असेल व समजलीच असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.